नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. ढालगाव येथील आश्रमशाळेत MTS आणि NMMS परीक्षांमध्ये उत्कृष्ट यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला सलाम. कैलासवासी तुळसामाई कृष्णाजी शेंडगे प्राथमिक आश्रमशाळा आणि कुमारदाजी पाटील माध्यमिक आश्रमशाळा ढालगाव येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करून शाळेचा आणि संस्थेचा मान वाढवला आहे. विशेषतः महाराष्ट्र टॅलेंट सर्च MTS आणि नॅशनल मीन कम मेरिट स्कॉलरशिप NMMS परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा व संस्थेच्या वतीनं उत्साहपूर्ण बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष माननीय कुमारदाजी पाटील साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करताना अभिनंदन केलं आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. संस्था सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं. शाळेने MTS परीक्षेत सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम ठेवली असून यंदाही इयत्ता 3री, 4थी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर अव्वल स्थान पटकावलं आहे. वरद अनिल बाबर शिष्यवृत्तीधारक 48,000 रुपये मिळवले. इयत्ता 3रीमधील यशस्वी विद्यार्थी सचिन पांडुरंग झुरे तालुक्यात पहिला, जिल्ह्यात पहिला, राज्यात 11वा. शौर्य काकासो झुरे तालुक्यात 2रा, जिल्ह्यात 2रा, राज्यात 12वा. हर्षवर्धन विनायक शिंदे तालुक्यात 3रा, जिल्ह्यात 4था, राज्यात 16वा. प्रियल तुकाराम डोंबाळे तालुक्यात 3री, जिल्ह्यात 4थी, राज्यात 16वी. इयत्ता 4थीमधील यशस्वी विद्यार्थी सुशांत गणपती कोळेकर तालुक्यात पहिला, जिल्ह्यात 4था, राज्यात 18वा. रुद्र बाजीराव कोळेकर तालुक्यात 2रा, जिल्ह्यात 6वा, राज्यात 21वा. विठ्ठल श्रीशैल राठोड तालुक्यात 2रा, जिल्ह्यात 6वा, राज्यात 21वा. इयत्ता 6वीमधील यशस्वी विद्यार्थी आराध्या विवेकानंद थोरात तालुक्यात 2री, जिल्ह्यात 6वी, राज्यात 21वी असे विद्यार्थ्यांचे क्रमांक आहेत. माननीय कुमारदाजी पाटील साहेब म्हणाले, हे यश केवळ विद्यार्थ्यांचे वैयक्तिक यश नव्हे तर संपूर्ण संस्था, शाळा आणि ग्रामीण भागातील शिक्षणाच्या क्षेत्रातील सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. अशा यशामुळे आमचा मान वाढला असून पुढील काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी MTS, NMMS सारख्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे. MTS परीक्षा महाराष्ट्र टॅलेंट सर्च ही पुण्यातील नौरोजजी वाडिया कॉलेजच्या सेंटर ऑफ टॅलेंट सर्च अँड एक्सलन्सद्वारे घेतली जाते, तर NMMS ही केंद्र सरकारची राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती योजना आहे, ज्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकातील गुणवान विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. या दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळवणे ग्रामीण भागातील आश्रमशाळा विद्यार्थ्यांसाठी मोठे आवाहन असते. तरीही ढालगाव येथील विद्यार्थ्यांनी हे यश मिळवून इतरांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. या आश्रमशाळा इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कार्यरत असून ग्रामीण भागातील मागासवर्गीय बहुजन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन आणि शिक्षणाची सुविधा पुरवतात. ढालगाव, कवटेमहांकाळ तालुका, सांगली जिल्हा येथील या शाळा गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. या समारंभात सर्व उपस्थितांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं आणि त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. हे यश ग्रामीण महाराष्ट्रातील शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करणारे ठरले आहे. यावेळी उपस्थित माननीय मुख्याध्यापक श्री नेताजी कोळेकर, उपमुख्याध्यापक श्री संजय शेलार व पर्यवेक्षक श्री PT कोळेकर, श्री सूरज पाटील सर, राहुल कोळेकर सर, श्री मुजावर सर, चंदन शिवे मॅडम, शिंदे मॅडम, सुप्रिया कोळेकर मॅडम, प्राजक्ता गोरड मॅडम, गायकवाड सर, जाहीर सर, पौळ सर, ब्रिजेश पाटील सर, अनंत पाटील सर, समीना पठाण मॅडम, शेंडगे मॅडम, शेळके मॅडम, विठ्ठल कोळेकर, निवास कोळेकर इत्यादींनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी सहकार्य करून मार्गदर्शन केलं. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. LV न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.
चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.